अब्दुल सत्तार साहेब. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून 293 मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतोय. राज्याची अर्थव्यवस्था कणा असलेल्या शेतीला जे काही पद्धतीने एआयच्या माध्यमातून आपण चालना देण्याचा निर्णय घेतला, आपण जो हा धोरण आणला, या धोरणामध्ये एकीकडे शेतकरी आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या अनेक योजना आणल्या. यामध्ये शेतीमालाला भाव नाही. एकीकडे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मी काही फार जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी आपल्या माध्यमातून फक्त जी मक्काची परिस्थिती आमच्या मराठवाड्यामध्ये इतकी भयानक झालेली आहे का शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी हवालदिल आहेत. एकीकडे मक्काचा भाव 800 ते पहिल्या सुरुवातीला वला होता, आता 1400 झाला आणि 1400 झाल्यानंतर ही शेतकऱ्याची हमी आपल्या सरकारची आहे खरेदी करण्याची मकाचा 2400 भाव. तर 2400 आणि या दोघांमधला जो फरक आहे 1000 रुपयाचा प्रति क्विंटल फरक आहे. आणि याच्यामुळं खरेदी बंद असल्यामुळं कधी बारदाना राहत नाही, कधी खरेदीचा टार्गेट संपून जातो. याच्यामुळं ज्या पद्धतीने मी माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये जास्त मका पिकवणारा शेतकरी कुठं असेल तर सिल्लोड सोयगावमध्ये आहे. पण अशा या परिस्थितीमध्ये जो भाव फरक आहे, मध्य प्रदेशमध्ये अध्यक्ष महोदय शिवराज चौहान साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी भाव फरक दिला होता का जो गॅप आहे मधला, समजा आज 1400 रुपये आहे, तो 2400 ने सरकारची हमी आहे, तर 1000 रुपये गॅप आहे. सरकारने त्याची ते हमी भावाचा मधला गॅप द्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची आहे.